माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। सोपा थोडं जास्त माइक चालू करा। छातीला आवाज देते। भाजूनी केली लाही बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ऊस साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव विठ्ठला। बीज भाजूनी केली लाही बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही
आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव समचरण सरोजम सांद्र नीलाद्बुलाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कुंजनेत्रम सभयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यं तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत अखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर बीज भाजोनी केलेलाही बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे श्रेष्ठ मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगामध्ये तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन जगत असताना त्यांचं जीवन कसं होतं, कोणत्या विकाराच्या विरहित त्यांचं जीवन होतं, ते विकार विरहित अभंगाचं प्रदर्शन दिग्दर्शन म्हणजे हाचा अभंग आहे। विठाला विठाला पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र पिंपळदरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आजचा हा
कार्यक्रम काय निमित्ताने आहे याची सर्वांना जाणीव आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने सांगणं गरजेची बाब आहे. आपल्याच गावातील सर्वांची सुपरिचित मूर्ती, वारकरी संप्रदायावर ज्यांचं नितांत प्रेम होतं, एवढंच नाही, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांची, वारकरी संप्रदायातील सर्व गुणीजन मंडळींची, नंबर 1च्या कलाकारा गायकापासून सर्वसाधारण भजन्या इथपर्यंतची लेवल, नंबर 1चा स्टार कलाकार ते साधारण भजनी मंडळ, या सर्वावर ज्यांचं सारखं प्रेम होतं. एवढंच नाही, याच्या पुढे जाऊन बोलायचंच म्हटलं तर पाटील, ही गेलेली व्यक्ती म्हणजे अक्षरशः संप्रदायामध्ये त्यांनी आपलं उर्वरित जे जीवन होतं ते समर्पित केलेलं जीवन होतं. विठाला विठाला परिसरामध्ये सप्ताह असू द्या, कुठे कथा असू द्या, एखादा सुप्रसिद्ध कीर्तनकार जर परिसरामध्ये येणार असेल आणि ते जर आमच्या स्वर्गीय वैकुंठवासी भाऊंना जर कळालं तर त्यांनी स्वतःची गाडी घ्यायची, 50 किलोमीटर असू द्या, 100 किलोमीटर असू द्या, तिथपर्यंत जायचं आणि त्या वक्त्याचं कीर्तन श्रवण करायचं. इतकी परमार्थाविषयी त्यांची मनस्वी आवड होती. सर्व महाराज लोकांविषयी त्यांच्यावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि सर्व महाराज लोकांचं सुद्धा आमच्या भाऊवर नितांतच प्रेम होतं. विठाला विठाला असेच आपल्या गावचे भूमिपुत्र स्वर्गीय संजय गंगाधररावजी मुंडे, ज्यांना आपलं गाव सर्व भाऊ म्हणत होतं, त्यांच्या परिचयात त्यांच्या प्रेमात पडलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना भाऊच म्हणायची. वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार जरी असेल तर त्यांना बोलताना भाऊच म्हणायचा आणि आमच्यापर्यंत सुद्धा आम्ही सुद्धा त्यांना भाऊच म्हणायचं. नितांत जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातील कोणत्याही व्यक्तीच्या त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रसंग येत असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दादा कोणी असू द्या, कीर्तनकार झाला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये दुःख सुख घडत नाही का? गायकवादक झाला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सुख दुःखाच्या गोष्टी घडत नाहीत का? अरे एखादा श्रीमंत झाला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख नसतं का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी सुख असतं, कधी दुःख असतं, हे सगळं चालतच असतं. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जी मंडळी होती ना, त्यांच्या जीवनामध्ये जर कधी सुख दुःखाच्या घटना घडल्या तर आमचे भाऊ प्रत्येक वारकऱ्याच्या पहिल्यांदा सुखामध्येही आणि दुःखामध्येही उपस्थित राहणारी व्यक्ती होती. विठाला विठाला आणि बघा, हे थोडे दिवस का होईना जीवनामध्ये त्यांनी केलेला परमार्थ, त्या परमार्थाचीच पावती म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे बरं का. अचानक आता आमचे ऋषी महाराज म्हणजे आता माझ्या सोबत सावलीसारखं राहणारे व्यक्तिमत्व आहे. बिचारा मैत्री कशी करावी त्या व्यक्तीनंच, त्या व्यक्तीकडे बघून सुद्धा आपण शिकलं पाहिजे. गड्या मित्राला किती जीव लावावा, खरं प्रेम किती करावं, ती व्यक्ती प्रेम करू शकते. मैत्रीचं नातं टिकवणारी व्यक्ती आहे. त्या बिचाऱ्यांना तर खरं सांगतो, हे कीर्तन टाकलंय हे मला माहीतही नाही. हे आजचं कीर्तन वार्षिक गणपती उत्सवामध्ये दुसऱ्याच गावला होतं. डायरेक्ट गुरुजी पत्रिका काढली आणि माझ्या व्हॉट्सअपला टाकून दिली. मी म्हटलं मी महाराज आहे, ऋषी महाराज, मला विचारावं लागतंय तारीख घ्यावी का नाही. ते म्हणले तुम्ही जरी महाराज असताल आमच्यामुळे विठाला आणि हा कार्यक्रम करायचा म्हणजे हा ऋषी महाराजाचा कार्यक्रम नाही, त्यांच्या मुंडे परिवाराचा कार्यक्रम नाही. इथं येत असणारा प्रत्येक कीर्तनकार, इथं येणारा प्रत्येक कलाकार, इथं येणारा प्रत्येक गुणवान हा ऋषी महाराजांचा कार्यक्रम म्हणून आलेला नाही. तो कार्यक्रम माझा आहे या भावनेने इथं उपस्थित आहे. विठाला हरी विठ्ठल.
ही सगळी महाराष्ट्रातली रती महारथी गुणवान मंडळी इथं उपस्थित आहेत आज. आपल्या संप्रदायातील आपल्या परिसरातलं वैभव वैकुंठवासी श्री संत विठ्ठल प्रसादजी महाराज धर्मापुरीकरांसोबत ज्यांचं बराचसं जीवन बरंचसं आयुष्य त्यांच्या संगतीमध्ये गेलं असे उद्धव दादा ते सुद्धा उपस्थित आहेत. आमचे सध्या तरुण पिढीमध्ये ज्यांचं स्टार गायक म्हणून नाव असं उदयाला आलेलं आहे, आमचे श्री हरिभक्त परायण परमस्नेही परममित्र कैलास महाराज मुरकुटे ते सुद्धा उपस्थित आहेत. आपल्याच भागाचं वैभव ज्यांच्या कंठात सरस्वती आहे, त्यांनी कसंही म्हणू द्या ते असं माणसाच्या काळजाचा ठाव घेतं बघा, ठाव. आणि वारकरी चाली कितीतरी गोड ऐकायचे असतील तर त्या फक्त आणि फक्त बालू महाराजाकडून ऐकाव्यात. असे आमचे बालू महाराज देवकरकर, तसेच आमच्या इथली सगळी चंद्रकांत महाराज, पांडुरंग महाराज, इंद्रजित महाराज आणि आपल्या इथं सतत कोणत्याही कार्यक्रमाला जी आवर्जून उपस्थित असणारी मंडळी आहे त्याच्यामध्ये आमची झोलकर कंपनी आणि त्याच्यामध्ये आमचे मामाश्री विठ्ठल मामा ते सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या गावचे नाना, बालू महाराज, भीमराव महाराज, एकंदरीत सर्वच महाराज मंडळी. श्रोत्यामध्ये सुद्धा पूजनीय सुदामजी महाराज आणि ज्यांची मृदंगाची साथ. आपण या भाऊंच्या स्मरणार्थ जो 2 दिवसाचा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे त्या 2 दिवसाच्या कीर्तन सोहळ्यामध्ये ही जी मृदंग वाजवण्यासाठी साथीला खिल्लारी जोड आहे नाही, श्री हरिभक्त परायण तालमणी तालरत्न नको नग बरोबर आमचे दत्ता महाराज पुरी आणि आमचे तालमणी तालरत्न ऋषी महाराजांचे मेहुणे ही उपाधी आधी देतो आणि नंतर नाव घेतो. विष्णू महाराज जायबाई या दोन्ही वादकांच्या साथीनं आजचाही कीर्तन सोहळा आणि उद्याचाही कीर्तन सोहळा पार पडणार आहे. उद्या आणखी सकाळी भरपूर कलाकार मंडळी येणार आहे. ही आपल्यासाठी भाऊंच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी एक पर्वणीच घडवून आणलेली आहे. विठाला विठा ऋषी महाराजावर किती लोक प्रेम करतात. काल परवा ज्यांच्याकडे आमची श्रीमद भागवत कथा झाली, अहमदपूर जवळ काळेगाव म्हणून गाव आहे, गोकुळ अष्टमीच्या कालावधीमध्येच कथा झाली. आमचे विश्वंभर पाटील जाधव काळेगावकर आणि त्यांचा टोटल पाटील परिवार, ऋषी महाराज त्या कथेला 7 दिवस माझ्यासोबत साथीला होते. त्याच प्रेमाची पावती म्हणून नेटका तो कार्यक्रम झाला. काल्याचं कीर्तन झालं आणि संध्याकाळीच ही घटना घडली. आणि ते सुद्धा आता 7 दिवस घरचा कार्यक्रम म्हणून बेजार झालेले, त्यांना अंत्यविधीला येता आलं नाही. पण आज ती काळेगावकर सर्व पाटील परिवार ऋषी महाराजांच्या प्रेमाखातर गोड जेवणाला सुद्धा उपस्थित आहेत. विठाला विठाला कधी कधी प्रसंग असा येतो गुरुजी जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःखाच्या घटना घडतात दादा. कधी कधी देवाच्या पुढे सुद्धा जाऊन आपण सुद्धा भांडावं वाटतं. कधी कधी भांडावंच वाटतं बरं का. अरे देवा, रात्रंदिवस आम्ही तुझा परमार्थ करतोय गड्या, रात्रंदिवस आम्ही तुझं नामचिंतन करतोय. तुझ्या भावनेमध्ये किंचितही आमचा फरक नाही देवा. आता कुठं आमच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित झालं होतं रे देवा, पण सगळं काही व्यवस्थित चालत असताना देवा हा सुखाचा वटवृक्ष जो आमच्या गृहस्थी जीवनामध्ये आमच्या सुखाच्या वटवृक्षाने जी सावलीचं पांघरून आमच्या जीवनावर दिलं होतं ते अचानक कशामुळं देवा तू नेलं असशील ते ऋषी महाराजांना, आमच्या बाळूला यांनाच वाटणार नाही. त्या परिवाराशी जेवढे जेवढे संबंधित प्रेमाचे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा कधी कधी वाटतं आणि विचारावा वाटतो देवाला जा. काय जनाबाईचं काय खोटं आहे का? जनाबाई सुद्धा कधी कधी चिडायची आणि देवाला शिव्या द्यायची. देवाला
देवाला जनाबाई शिव्या द्यायची. अरे देवा, रात्रंदिवस आम्ही तुझं भजन करायचं, रात्रंदिवस तुझं चिंतन करायचं, आणि कधी कधी जर आमच्यावर जर चोरीचा आरोप येत असेल, कधी कधी आमच्या जीवनामध्ये तुझी भक्ती करत असताना सुळावर जायची पाळी येत असेल, तुझं भजन करायचं कशासाठी? म्हणून जनाबाई देवाला शिव्या देत होती. अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. जनाबाईनं सुद्धा शिव्या दिल्या. संत महात्मे सुद्धा देवाला शिव्या देतात. तसं कधी कधी हे भाऊंचं जे जाणं झालं ना, भाऊंचं जाणं झाल्यास ही जी दोन सुपुत्र आहेत आमचे, ऋषी महाराज आणि बाळू, फार व्यवस्थित चाललं होतं गड्या बिचाऱ्यांचं, गड्या हे सगळं. पण हे जे आता अचानकपणे स्वप्नासारखी अवस्था त्यांच्या जीवनामध्ये, ही अशी वेळ आपल्या कुटुंबावर येईल स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. स्वप्नात सुद्धा सगळं व्यवस्थित आहे. अरे जो व्यक्ती जेवण करायला बसतो, जेवण करायला पाठी, आणि जेवण करताना ताट वाढती मंडळी, आणि ताटातला एक घास आपल्या मुखात घालते, एक घास त्याच्या घशातून खाली जातो, दुसरा घास आपल्या हातात आहे, आणि भगवंतानं तो दुसरा सुद्धा घास आपल्या मुखात जाऊ दिला नाही. यालाच म्हणायचं देवाची बलवत्तर सत्ता. ग्रास गळे सत्ता नाही हाती, ग्रास गळे सत्ता टाळ टाळ. क्षणभंगुर हे जायन कळता. बघा किती गोड प्रमाण आहे. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. कधी आपल्याला इथून जावं लागेल. आपण कीर्तन ऐकतो गड्या, कथा ऐकतोय, रात्रंदिवस देवाचं चिंतन करतोय. अरे प्रत्येकाच्या अंत्यविधीला आपण सुद्धा जातोय पाटील. एखाद्याच्या अंत्यविधीला जर आपण गेलो ना, त्याचा अंत्यविधीचा कार्यक्रम चालू असावा नाना, आणि कार्यक्रम चालू असताना बेस्टपैकी खिशातला तंबाखूचा बटवा काढतात माणसं. खिशातला तंबाखूचा बटवा काढत काढत ती तंबाखू हातावर घेतात, चुन्याच्या डबीतला चुना काढतात, चुना मळून अशी तंबाखू चांगली छानपैकी मळतात, आणि म्हणतात गड्या काय माणूस होता हो. सकाळी बोलला, मग 4 वाजता त्या व्यक्तीनं मला फोन केला, पण अचानक बालाजी महाराज, अचानक हो, अचानक त्याचा हा विधी आपल्याला करायला यावं लागलं. काही माणसाचं खरं नाही. तंबाखूचा चोळलेला विडा तोंडात टाकायचा. एकदा का अंत्यविधीचा त्याच्या सुपुत्राने त्या गेलेल्या व्यक्तीच्या भडाग्नीला दिला, आणि एकदा भडाग्नी देऊन तो सगळी नातेवाईक जर बाहेर निघाली ना, एकदा स्मशानभूमीच्या गेटच्या बाहेर गेली ना, विसरतात लगेच, आणि मागचं पुढचं सारखंच होतं त्यांचं. विठाला विठाला विठाला. हे भाऊंचं जाणं त्यांच्या कुटुंबाला ही गोष्ट मान्यच नाही, पण त्यांच्या मित्र परिवाराला, आप्तेष्टांना, नातेवाईकांना सुद्धा ही गोष्ट जितकी काळजाला दुःखाची वेदना देऊन गोष्ट गेली ना, ही घटना भयानक दुःखद घटना घडली. दुःखद घटना इतकी आहे, तुम्ही म्हणताल महाराज तुम्हीच कीर्तनामध्ये सांगता, इथे ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं. हा इथल्या लोकांचा नियम आहे गड्या. मरणं, जगणं, जन्मणं, मरणं हे इथल्या लोकांचा नियम आहे. पण दादा त्याला सुद्धा काही नीतिमत्ता आहे. अरे उगवणारा सूर्य मावळतच असतो गड्या. सूर्य किती वाजता उगवतो नाथराव पाटील? सकाळी 7ला ना. सकाळी 7ला 6ला उगवतो, आणि तो मावळतो किती वाजता?
किती वाजता मावळतो? 6:30ला 7ला. पण दादा इकडं आहे का, सकाळी उगवणारा सूर्य सुदाम महाराज तो नक्की मावळण्यासाठीच उगवलेला असतो, पण त्याचं मावळणं त्याच्या ठरलेल्या वेळेला असावं. ठरलेल्या वेळेला उगवणारा सूर्य जर मावळला त्याचं कसलंच दुःख वाटत नाही, आणि सकाळी उगवलेला सूर्य जर दुपारी 2 वाजताच मावळला मग मात्र सगळीकडे हाहाकार होत असतो. विठाला विठाला. आमच्या भाऊच्या जीवनातला सूर्य सकाळी उगवला होता गड्या. मावळायची काही वेळ ठरलेली असते प्रत्येकाची. सध्याच्या कालगणतीनुसार प्रत्येकाचं आयुमर्यादा ठरलेली आहे. साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, सध्याच्या युगामध्ये माणसाला आयुष्य साधू संतांनी सांगितलेलं आहे, शतवर्षाची गणना तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गा. वासुदेव नावाच्या प्रकरणामध्ये साधू संतांनी सांगितलेलं आहे 100 वर्ष आयुष्य प्रत्येकाचं ठरलेलं आहे. नका गड्या, तुम्हाला नका मिळू द्या 100 वर्ष आयुष्य, मला नका मिळू द्या. किमान पक्षी सुदाम महाराज आपल्याला किती दिवस आयुष्य असलं पाहिजे म्हणा ना? 105 नाही ना, किमान पक्षी 90 तरी असलं पाहिजे. नाही 90 मिळालं 80 तरी, पण एकाएकी 50 आणि 55 या वर्षी जर देवानं आपल्याला घेऊन गेलं ना, आपल्या कुटुंबाला ते दुःख सहन होत नाही रे दादा. विठाला विठाला. ही त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे. त्या दोन्ही मुलावरची जी सावली होती, जे छत्र होतं, ते छत्र त्यांच्या डोक्यावरून निघून गेलेलं आहे. आता कुणीही म्हटलं, सांत्वन करायला येणारी लोक प्रत्येकजण म्हणतात नको काळजी करू आम्ही आहे तुझ्यासोबत, नको काळजी करू आम्ही आहे तुझ्यासोबत. प्रत्येकजण नातेवाईक येऊन म्हणतात. ही धीर देण्याची भाषा झाली सुधाकर पाटील, ही धीर देण्याची भाषा झाली. धीर देण्यासाठी नातेवाईक येतात, पण दादा त्यांच्या जीवनातली त्यांच्या बापाची जागा या जगात दुसरा कोणीच घेऊ शकत नाही. विठाला विठाला. आणि ते छत्र त्यांच्यावरून निघून गेलंय. ते दोन्ही लेकरं, त्यांच्या मुली, त्यांना आता ती चटके लागणारच आहेत. फक्त आता सर्वजण आपण त्यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाला एकत्रित आलेले आहात. भगवान पांडुरंगाकडे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मोतीराम महाराजाकडे एकच सगळेजण मिळून प्रार्थना करूया, किंवा आमचा भाऊंचा जो परिवार आहे, त्यांची दोन्ही मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, हे दुःख त्यांना पचणारं दुःख नाही. पण देवा आता तू करू नये ते अन्याय आमच्यावर केलाच गड्या. ठीक आहे, करायला नाही पाहिजे होतास तू असं, पण तू केलंस. तुझी सत्ता या जगतावर आहे, हे जगत तुझ्या सत्तेनं चालतंय, आम्हाला मान्य आहे. अरे इथे जन्माला आलेल्या जीवाला जर श्वास घ्यायचा असेल श्वास, तर तुझ्या सत्तेशिवाय तो जीव श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, आम्हाला मान्य आहे. चाले हे शरीर कोणाची असते, चला चाले हे शरीर कोणाची असते, सत्य कोण बोलविते हरिवीण, हरिवीण कोण बोलविते हरिवीण.
आले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविते हरिवीन. देवा आम्हाला मान्य आहे गड्या, सगळं शरीर इथं जन्माला येणारा जीव तुझ्या सत्तेने जगतोय, आम्हाला मान्य आहे, तुझी सत्ता आहे, आम्हाला माहित आहे. हे असं करायला नाही पाहिजे होतं तू, पण आमच्या कुटुंबावर तू घाला घातलायसच देवा. आता आमची सर्व नातेवाईकाकडून, सगळ्या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळीकडून, मित्र परिवाराकडून एकच विनंती आहे देवा, आता हे जे दुःखाचा चटका त्यांच्या कुटुंबाला लागलेला आहे ना, आता ती सहन करण्याची शक्ती तुलाच द्यावी लागल. म्हणूनच हा कार्यक्रम आहे. विठाला विठाला आणि पूर्ण परिवार हा वारकरी सांप्रदायिक असल्यामुळे त्यांना जास्त काही सांगायची गरज पडली नाही. ऋषी महाराज तर काय माझे मित्र आहेत. जे काही गरुड पुराणामध्ये काही कर्म सांगितलेली आहेत, कर्म, त्या कर्माचे बरेचसे प्रकार आहेत. गुरुजी नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि प्रायश्चित्त कर्म आहे. नित्य कर्म कशाला म्हणतात? सकाळपासून संध्याकाळी झोपी जाईपर्यंत जे केलेले कर्म असतात त्याला नित्य कर्म म्हणतात बालू महाराज. हां, काम्य कर्म एखाद्या फलाच्या अपेक्षेने जी कर्म केली जातात त्याला काम्य कर्म म्हणतात. प्रायश्चित्त कर्म, केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त कधीतरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगायला मिळालं ना, त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आणि आजचा जो हा संबंध कार्यक्रम आहे तो नैमित्तिक कर्मातला आहे. म्हणजे हा कार्यक्रम शास्त्रानुसार, विधीनुसार, गरुड पुराणाच्या भाषेत अर्धलोहिक कर्मातला दुसरा टप्पा आहे. विठाला 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 विठाला. पहिला टप्पा असतो व्यक्ती गेल्यानंतर. पहिला टप्पा व्यक्ती गेल्यानंतर त्याचा अंत्यविधी होईपर्यंतचा आहे. अंत्यविधीपासून आजच्या गोड जेवणापर्यंतचा हा त्याचा दुसरा टप्पा आहे. लोक म्हणतात, काही काही सुधारित सुपीक डोक्याचे लोक म्हणतात, गोड जेवण कशामुळं करायचं, इथं अन्नदान करायचं, इतकं त्यांच्या पाठीमागच्या कुटुंबाला खर्चामध्ये घालायचं. पाटील फार सुपीक डोक्याचे लोक सध्या वावरतात. त्यांना कशाला खर्चात घालायचं, आणि इथं केलेलं अन्नदान, इथं केलेलं कीर्तन भजन याची पुण्याई गेलेली व्यक्ती कुठं असते की त्यांच्या कुठं अकाउंटला जमा होते का? पण होतच असती. तुम्ही गुगल पे, फोनपे वापरणारे अशोकराव, वापरताना गुगल पे? तुमच्याजवळ मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये कोणता ॲप आहे? फोनपे नावाचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही मला 10,000 आता टाकायचे ठरवलं, नका टाकू उगा उदाहरण सांगायला लागलं, 10,000 टाकायचे ठरवलं, मी आता मुंबईमध्ये आहे, तुम्ही मला 10,000 टाकणार आहे. तुम्ही माझा नंबर दिलीप महाराज म्हणून काढणार. माझा नंबर 96 89 87 32 57. उगं राहावा कानपाट म्हणून सांगतो या. जर तुम्ही ते नंबर दाबला, माझं नाव आलं, 10,000 रुपये टाकले, मी जरी मुंबईत असलो, आणि तुम्ही जर तुमच्या मोबाईलमधला UPI नंबर, जो कोड नंबर असतो तो जर टाकला आणि एकदा राईटचं बटन दाबलं, ते कुणाच्या अकाउंटला जातात? माझ्या अकाउंटला येतात. मान्य आहे तुम्हाला? नक्की. मी कुठं आहे? मुंबईत आहे. तुम्ही कुठे आहेत? काळेगावमध्ये आहेत. काळेगावमध्ये, हां, इथं नाही, काळेगावमध्ये आहेत तुम्ही. काळेगावमधून जर मुंबईच्या व्यक्तीला 10,000 रुपये जात असतील ना दादा, अरे पिंपळदरीत केलेलं अन्नदान, पिंपळदरीत केलेलं कीर्तन भजन आमच्या भाऊंच्या अकाउंटला जमाच होणार. विठाला 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 विठाला. हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या दिवसापासून काही पिंडदानाच्या प्रक्रिया आहेत, त्या 10व्या दिवसापर्यंत आहेत. आता सगळं काही बारीक सांगत बसत नाही. जेवढं काही माझ्या बुद्धिमत्तेनुसार मी जेवढं त्याच्यामध्ये अवलोकन केलेलं आहे, थोडाफार अभ्यास केलेला आहे, आणि हा नैमित्तिक कार्यक्रम असल्यामुळे हे सांगावं लागतं भीमराव महाराज, हेच सांगावं लागतं, दुसरं काही कीर्तन नसतं आज. 10व्या दिवसापर्यंत रोजचा विधी आहे. जो आसमा असतो, ज्या छोट्याशा दगडानं आपण तो माठ फोडलेला असतो त्याला आसमा म्हणतात. त्या आसम्याला 10 दिवस सकाळी एकदा पाणी पाजावं लागतं, दुपारी एकदा पाणी पाजावं लागतं, नाना संध्याकाळी एकदा पाणी पाजावं लागतं. गेलेल्या व्यक्तीच्या नावाचा उच्चार करावा लागतो. अंगठ्यानं दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आणि आपल्या गेलेल्या मृत व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि अंगठ्यानं पाणी पाजायचं. हे किती दिवस? 10 दिवस करायचं. पहिल्या दिवशी पहिलं पिंडदान आहे,
दुसऱ्या दिवशी दुसरं पिंडदान आहे, तिसऱ्या दिवशी तिसरं पिंडदान आहे, चौथ्या दिवशी चौथा आहे, पाचव्या दिवशी पाचवं आहे. 10 दिवसापर्यंत 10 पिंडदान करायचे. दशक्रिया विधी गंगेवर जाऊन करायचा आहे. आणि तिथं जर देवबाप्पांनी 13व्यापर्यंतचा विधी जर करून घेतला तर करायचा, नाहीतर दशक्रिया विधी करायचा. घरी यायचं. 11व्या दिवशी 11 पिंडदान करायचे, 12व्या दिवशी 12 करायचे, 13व्या दिवशी 13 पिंडदान करायचे. 13 व्यक्तींना 13वी जे म्हणतो आपण, 13वीचा कार्यक्रम, ते 13व्या दिवशी घरी बोलवून 13 लोकांना यथाशक्तीनुसार आपण अन्नदान करायचं. पण याच्यावर मिटत नाही. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ गोड जेवण होत नाही ना, तोपर्यंत त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास सुरुवात होत नाही. विठाला विठाला मग एकदा का गोड जेवण झालं ना, इथल्या कीर्तनाची पुण्याई, इथल्या अन्नदानाची पुण्याई, त्यांच्या पदरामध्ये कर्म प्राप्त होते तात्या. आणि मग त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना जर कुठं कुठं पुण्याईची कमतरता पडत असेल तर मग हे आपण केलेलं गोड जेवण, त्या गोड जेवणाचं, अन्नदानाचं, ज्ञानदानाचं पुण्य त्यांच्या प्रवासात कामाला येतं. तो काय प्रवास 1 दिवसाचा नाही, तो प्रवास महिन्याचा नाही, तो प्रवास 6 महिन्याचा नाही, तो प्रवास वर्षाचा आहे. आणि मग गोड जेवण झाल्यानंतर त्या व्यक्तीचा, मृत व्यक्तीचा प्रवास सुरुवात झाला ना, धर्मराजाच्या नगरीपर्यंत जाण्यासाठी त्याला 1 वर्ष लागतं, 1 वर्ष. आणि ज्या दिवशी ज्या तिथीला ती व्यक्ती गेली ना, त्याच दिवशी ती व्यक्ती धर्मराजाच्या दरवाजात हजर असते. आणि मग त्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला वर्ष श्राद्ध करावं लागतं. का करायचं? ते पुण्य सुद्धा धर्मराजानं, देवानं त्या आत्म्याला जवळ घ्यावं आणि आपलं पुण्य त्यांच्या कुठंतरी पदरामध्ये कर्म प्राप्त व्हावं, याच्यासाठी वर्ष श्राद्ध असतं. विठाला विठाला आणि त्याच अर्धोदोहिक कर्मातल्या ह्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम दोन्ही मुलांनी, त्यांच्या मुंडे परिवारांनी फार मोठ्या श्रद्धेनं, भावनेनं, बरं आहे, बरं आहे, बरं आहे, हां बरे, दोन्ही बरे, फक्त आस वेगवेगळी ती त्याची. विठाला 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 मग त्या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला. आणि थोडा वेळ, म्हणजे आता 11ला 10 मिनिटं कमी आहेत गुरुजी, आपल्याला 11पर्यंतच कीर्तन करायचं आहे बरं का. पुन्हा हरिपाठ आहे, एकादशी आहे, हा एकादशीच्या नियमातला कार्यक्रम आहे हा. पण भाऊंचं निमित्त आहे, योगायोगानं उद्या त्यांचं गंगापूजन आहे. आणि तुकोबारायांच्या अभंगाच्या सहाय्यानं 10-15 मिनिटं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं. तुकोबारायाच्या अभंगामध्ये त्यांचं जीवन जागत असताना प्रत्येकाला जो इथला विकार लागलेला आहे, तुम्ही म्हणता आता कोणता विकार? विकाराचे बरेचसे प्रकार पडलेले आहेत. हा, शास्त्र सुद्धा सांगतं, शास्त्र सिद्धांत सुद्धा असा आहे, जिथे जिथे आकार स्वीकारावा लागतो ना, तिथे तिथे विकाराची संगत माणसाला लागते दादा. ज्याला ज्याला आकाराला यावं लागलं त्याला विकार भोगावे लागतात. आणि ज्याला ज्याला ज्याचं जीवन आचरणानं जगल्या जातं त्याचं मात्र आयुष्य विचारानं जगल्या जातं. विठाला विठाला तुमचा माझा या मृत्यू लोकामध्ये जन्म झाला. मृत्यू लोकामध्ये जन्म झाल्या म्हणजे पिंपळदरीमध्ये झाला. पिंपळदरी, त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं, तुमचा माझा जन्म पिंपळदरीत नाही झाला दादा, तो गंगाखेड तालुक्यात झाला. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं, गंगाखेड तालुक्यात नाही, परभणी जिल्ह्यात झाला. परभणी जिल्ह्यात नाही गुरुजी, महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या पुढचं बोलायचं म्हटलं, महाराष्ट्रात नाही, भारत देशात झाला. शाब्बास, भारत देशात झाला. याच्याही पुढे जाऊन मला बोलायचंय, भारत देशात नाही, विश्वात झाला. विश्वात. आता मला याच्याही पुढे बोलायचंय, विश्वात नाही. आता याच्या पुढे काय आहे का? जगात झाला. जगात, पाण्याच्या नाही, या विश्वाला जग म्हणतात. विठाला
जगाला सुद्धा, ज्या जगात आपला जन्म झालाय ना दादा, त्या जगाला सुद्धा विकार आहे. त्या जगाला कोणते विकार आहेत तर या जगाला सुद्धा 2 विकार आहेत झोलकर मामा. जग शब्दाची व्याख्या करताना संस्कृत व्याकरणकारांनी इतकी गोड व्याख्या केलेली आहे. जग जगती आणि गम गमती इति जग. विठाला विठाला जग जगती म्हणजे या जगामध्ये जन्माला यावं लागतं. या जगामध्ये तुम्हाला मला प्रत्येक प्राण्याला प्रत्येक जीवाला जन्माला यावं लागतं. त्याला जग जगती म्हणतात. आणि ग शब्दाचा अर्थ करताना ग गमती, गमन म्हणजे जाणे. मग इथल्या लोकांचा नियम आहे ज्याचा जन्म झाला उपजल्या चला पिंडा मरण सांगाती उपजे मरते सवेचिते. हे जगाचे विकार आहेत, जगाचे विकार. मग या जगामध्ये ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. इथून मागच्या व्यक्ती या जगामध्ये जन्माला आल्या त्यांना सुद्धा हे गाव सोडावं लागलं, हा देश सोडावा लागला, हे विश्व सोडावं लागलं, जग सोडावं लागलं. आपल्याला सुद्धा इथं आलोत ना एक दिवस आपल्याला नाही गायकांचे आवाज दे माय. इथे एकतर मंदिर नाही, आता बोलू नका, मी त्याला सांगतो, मी सांगतो त्याला, सांगतो मी सांगतो.
नाही सगळे चिडचिड करू नका त्याच्यावर, मी त्याला सांगतो. भागवत माझा व्यवस्थित ठेव. पुन्हा गायकांचा 2 नंबरला ठेव आणि पखवाज यांचे 3 नंबरला ठेव. मंदिर एक बंदिस्त आहे आणि या मंदिरामध्ये अगोदरच तुम्हाला मी इथं 20 वर्ष पखवाज वाजवला आहे. इथं मृदंगाच्या धुमाला माईक नसतो, चाली पुरता देतात. पण आज तुमचं वादकांचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला दोन्हीकून 2 तास माईक आहेत. थोडासा बेसचा आवाज कमी कर, चाटीला भरपूर आवाज दे. विठाला विठाला म्हणजे जरा व्यवस्थित त्यांनाही म्हणायला काय ते आता ते किती आता जीवाचा आताड्याचा आटापिटा करून गडी म्हणायला लागलाय, पण आवाजच निघाला त्याचा. काय करणार, आवाज दे. आवाज दे. काय चालू होतं आपलं, तुम्ही म्हणा कीर्तन. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथला नियम आहे गड्या, ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागतं. हा जगाचा विकार आहे, जगाचा. आणि मग जो व्यक्ती आकार धारण करतो ना त्याला विकार हा सहनच करावा लागतो, विकार भोगावाच लागतो. मग तुकोबराय म्हणतात आम्ही या जगामध्ये आकार धारण केलाय बरं का. आकार म्हणजे काय, हा देह धारण करणे, देहाला आकार म्हणतात. आकार. आणि या आकारावर जर सत्ता कुणाची असेल तर दुसऱ्या तिसऱ्याची कुणाची नाही, सगळा आकार एकानं ग्रासून टाकला. आकार क्राशीला काळे, एकते निराळे हरीचे नाम. सगळ्या आकाराला एकाच या आकारावर तो देह पुरुषाचा असू द्या, तो देह स्त्रीचा असू द्या, हा देह म्हटलं की आकार आला गड्या आकार. आणि या आकाराला कुण ग्रासला असेल तर ते फक्त आणि फक्त काळानं ग्रासलेला आहे. आता काळाचे सुद्धा आम्हाला गुरुजींनी शाळेमध्ये शिकवलेलं आहे. काळाचे प्रकार किती नाथराव पाटील? 3. पहिला भूतकाळ, दुसरा वर्तमान काळ, तिसरा भविष्यकाळ, चौथा म्हणा ना सायंकाळ म्हणा. 3 काळ आहेत, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. हे तुमच्या पद्धतीनं आपल्या शैक्षणिक दृष्ट्या शंकर हे काळाचे प्रकार झाले व्याकरणातले. पण संस्कृतमध्ये शास्त्र सिद्धांताने काळाचे 3 प्रकार आहेत. आणि त्या 3 काळावर सुद्धा नाशाचा पगडा आहे नाशाचा, आणि तो नाशाचे सुद्धा 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आश्रय नाश आहे, दुसरा परता नाश आहे, आणि तिसरा स्वाभाविक नाश आहे. विठाला विठाला असं
याला म्हणतात. एखादी भिंत आहे गड्या, भिंत शिवागुरुजी भिंत आहे आणि त्या एखाद्या भिंतीवर एका पेंटरनं इतकं सुंदर चित्र असं रेखाटलेलं आहे. इतकं सुंदर देखणं चित्र आहे कैलास बुवा, इतकं देखणं चित्र आहे. मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, त्या चित्राची आयुष्य मर्यादा किती दिवस आहे गड्या? किती दिवस आहे? जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत त्या भिंतीवरचं चित्र आहे. एकदा का किल्लारी सारखा भूकंप झाला आणि ती भिंत नष्ट झाली. गेली भिंती चित्राची तो केवळ होय माती. एकदा भिंत पडली, त्या भिंतीवर रेखाटलेल्या चित्राची आयुष्य मर्यादा संपली. याला आश्रयनाश म्हणतात. आश्रयनाश. दुसरा नाश आहे परतानाश. दुसऱ्याकडून आपलं आयुष्य संपणं, दुसऱ्याकडून घात आघात होऊन आपलं जीवन नष्ट झालं, त्याला परतानाश म्हणतात. आणि त्याला सुद्धा त्याच्यामध्ये दुसरा प्रकार सांगितलेला आहे शंकराचार्यांनी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे भवदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याचंच भाषांतर इतकं सुंदर केलेलं आहे. उपजते नाशे नाशिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम्यगा. हे ज्ञानोबारायांनी शंकराचार्यांच्या भाष्यावर केलेलं लिखाण आहे. आणि तुकोबाराय काय लिहितात? जन्मा यावे नित्य भावे फजित म्हणवोनी जीव भ्याला. मग तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माऊली म्हणतात उपजते नाशे. तुकोबाराय म्हणतात किती वेळा जन्मा यावे. शंकराचार्य काय म्हणतात? आकाश शंकराचार्याने काय सांगितलं? पुनरपि जननम म्हणून गेलो ना आधी. शंकराचार्य म्हटले पुनरपि जननम. माऊली म्हणतात उपजते नाशे. तुकोबाराय म्हणतात किती वेळा जन्मा यावे. याला कोणता नाश म्हणतात? हॅलो, आता अवघड आहे बुवा. याला कोणता नाश म्हणतात? पांडुरंग बुवा या, आम्ही तर सांगायलाच उभा टाकला. कोणता नाश म्हणतात? अवघड आहे, अवघड आहे. याला परता नाश म्हणतात. परता. आणि शेवटचा मी तुम्हाला तिसरा नाश जे सांगितला ना, तो स्वाभाविक नाश आहे. स्वाभाविक. आणि तो या आकाराला लागू पडतो. विश्वंभर पाटील, तो स्वाभाविक नाश या आकाराला लागू पडतो. आणि तेच माऊली ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर चिंतन म्हणतात बघा. शरीर जात आघवे
हे नाशिवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमरा दादा नाशिवंत देह नाशेला हा जाना कार्य उच्चारणा वाचना हा देह जाणार आहे हा त्याचा स्वभाव आहे स्वभाव इथं जन्माला आलेला प्रत्येकाचा देह गुरुजी एक ना एक दिवस जाणार माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं हा त्याचा स्वाभाविक नाश आहे आणि हेच विकार आकार धारण केला की हे विकार माणसाला भोगावे लागतात मग तुकोबाराय म्हणतात जरी आम्ही या जगतामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलोय ना आकार धारण केलाय ना पण या आकाराला जे त्रास देणारे विकार आहेत ते आम्हाला काहीच करू शकत नाही तोच आकाराचा देह आमचा आज देव झाला अभंगाच्या कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुकोबाराय म्हणतात आम्ही जरी आकार धारण केला असेल या आकाराला ज्या विकारांची संगत लागते जे आकाराला विकार त्रास देतात ते विकार आम्ही काय केले मग त्याच विकारांचं बीज आम्ही जाळलं बीज भाजोनी केली नाही
आम्ही असंच जरा कोणी अभंगात घुसण्याचा प्रयत्न करत असतो. आपण सर्रास गायकांना वाटतं की महाराज पहिल्याच चरणातून घुसतात. मी सर्रास पहिल्या चरणात कधी जातच नाही. मी दुसऱ्या किंवा तिसऱ्यामधूनच प्रवेश करत असतो. विठाला त्याच विकाराचं बीज आम्ही जाळून नष्ट केलं. बीज भाजोनी केलेलाही. मग आता एकदा विकार आमच्या आकारातून जर नष्ट झाले ना पाटील, मग आम्हाला जन्म मरणाची भीती आमच्या जीवनात काय? कारण त्या जन्म मरणाची भीती आम्हाला आमच्या जीवनामध्ये कधी वाटली नाही, वाटणार सुद्धा नाही. कारण तितका कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आहे, तितकी ताकद आमच्यामध्ये आहे. त्या विकारावर तेवढी आम्ही मात केलेली आहे. अरे ते तर विकार बाजूला जाऊ द्या. तुम्हाला माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये 6च प्रकारचे विकार प्रत्येकाला त्रास देतात. त्या विकाराची नावं सांगतो चालत चालत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ही तुम्हाला मला त्रास देणारी विकार आहेत. अरे संसारिकांना तर ही विकार त्रास देतातच. गायकाला सुद्धा ही विकार त्रास देतात. जाऊ द्या, गायकांना तर देतात. वादकाला सुद्धा हे 6 विकार दत्ताबुवा त्रास देतात. जाऊ द्या, वादकालाही देत असतील. कंबर बांधून सांगणाऱ्या महाराजाला सुद्धा ही 6 विकार त्रास देतात. त्रास. मग तुमचा माझा विजय ह्या 6 विकारावरच नाही, त्या विकारावर कधी आपण कब्जा मिळवायचा? विठाला विठाला मग हे सगळं विकाराचं जे उत्पन्न होणारं बीज आहे ना, तेच आम्ही जाळून टाकलं बालाजी बुवा. म्हणून विकार एकदा जीवनातून आमच्या नष्ट झाले ना, मग आम्हाला जन्म आणि मरण, त्या जन्माचंही दुःख नाही आणि मरणाचंही दुःख नाही. मग तुकोबराय त्याच्यासाठी दृष्टांत देतात बघा 3ऱ्या चरणात. साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास. ऊस असतो गड्या, ऊस तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याकडे असतो ना. कालेगावला ऊस आहे भरपूर, चांगली जमीन आहे, सगळी ऊसाचीच आहे नाथराव पाटीला. ऊस आपण लावतो. कोणत्या महिन्यात लावतो त्याची लागवड? नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऊसाची लागवड करतो. एकदा लावलेला ऊस वाढत राहतो नाना. एका कांड्याने तो वाढत राहतो. त्याची एकदा वाढ झाली की त्याला कारखान्याला तोडायला द्यावं लागतं. एकदा आपल्या शेतीतला तयार झालेला ऊस कारखान्यात गेला. कारखान्यात काय त्याची चोंबाळून मया करतात का लोक तिथले? काय करतात? चरकात घालतात त्याला, चरका. आणि एकदा चरकातून त्याचा रस काढून घेतला ना, रस गेल्यानंतर काय राहतं खाली? तुम्हाला विचारतोय, काय राहतं? काय मोठ्यानं सांगा. चोत्री. चोत्रीच राहते ना. मग ती चोत्री कुठे टाकली जाते? विठाला तसंच तुमचं माझ्या जीवनात आहे हो दादा. तुमच्या माझ्या शरीरात ताकद आहे ना गुरुजी, ताकद. त्यालाच रस समजा, रस. ऊसातल्या कांडातल्या रस. तुमचं माझं शरीर म्हणजे ऊसाचं एक असं हे टिपरू समजा. त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या अंगामध्ये जे तारुण्यपणाची रग असते तो आपला रस आहे समजा. आपलं तारुण्य आपल्या संसारासाठी खर्च करतोय दादा. बायको माझी म्हणायचं, मुलगा माझा म्हणायचं, मुलगी माझी म्हणायचं. अख्खा संसार काबाड कष्ट करून, असं एखाद्या बैलानं जसं मानवर जो घेऊन शेतामध्ये कष्ट करावं, इतकं कष्ट करून संसारासाठी आपलं जीवन खर्च करायचं. आणि एका दिवशी आपलेच मुलं त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून जन्म दिलेल्या आईला आणि जन्म दिलेल्या बापाला एकच उलटा शब्द बोलू द्या. त्या बापाच्या आणि त्या आईच्या अंतःकरणाला किती असह्य वेदना होतात. मग त्यावेळेस आपण समजून जायचं, ज्यावेळेस आपल्या अंगात रस होता त्यावेळेस सगळे बाबा बाबा म्हणायचे, त्यावेळेस सगळे बाबा म्हणायचे. आज आपल्या अंगात, बोला ना राव महाराज, रस नाही. आता आपली काय झाली? तुम्हीच म्हणा, मी कसं. आता आपली चोत्री झाली. विठाला एकदा चोत्री झाली ना अशोक सर, तिची जागा उकंड्यावर असते, तिची जागा मळीसाठी असते.
हा, मग त्या रसापासून पुढची प्रक्रिया त्या कारखान्यात केली जाते साखर तयार करण्याची. आणि एकदा त्या ऊसाच्या रसापासून जर साखर तयार झाली ना, मग त्या साखरेच्या पोत्याला जायचं. त्या पोत्याला जे शिवलेलं तोंड असतं ते तोंड उसवायचं आणि ते तोंड उष्टून त्या साखरेला बोलायचं, ए साखरबाई, तू काळेगावच्या शेतामध्ये, आमच्या शेतामध्ये तू ऊसाच्या रूपामध्ये तयार झालीस. तुझी लागवड आम्ही केली. आज तू सिद्धी शुगर कारखान्यामध्ये गेलीस आणि सिद्धी शुगर कारखान्यामध्ये तू आज साखर झालीस. आता तू साखर व्हायचं नाही. हे जे तू रूप धारण केलंय ना, आता हे आम्हाला पाहणार नाही. तू काय कर, चल काळेगावला, परत आम्हाला ऊस व्हायचंय आणि तुला ऊस करायचं. शक्य आहे? एकदा ऊसापासून जर साखर तयार झाली ना दादा, त्या साखरेचा जसा ऊस होत नाही तशी आमची अवस्था जन्म मरणातीत अवस्था झालेली आहे. म्हणतात आता आमची अवस्था अशी झालेली आहे. तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी. ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. कशामुळे म्हणा, तुम्हालाच माहित. इतक्या वेळ एक तास सांगतोय, ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली? नाही 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 नाही, विकाराचा हा नाश आमच्या जीवनात झाले. आमच्या जीवनातून विकार नष्ट झाले म्हणून ही अवस्था आमच्या जीवनात प्राप्त झाली. आणि आमच्या संजू भाऊचं सुद्धा पुढचं 40 वर्षानंतरचं जीवन हे ह्याच अभंगाच्या धर्तीनुसार त्यांचं जीवन होतं. पहा, पुढं चलून सगळ्या गोष्टीचा त्यांनी हळूहळू त्याग करायला सुरुवात केली आणि परमार्थाची आवड धरायला चालू केली. आणि त्याच परमार्थाच्या आवडीने त्यांचा सुद्धा असा चलत बोलत मृत्यू. अरे कितीतरी महाराज लोक मी माझ्या नजरेने पाहिलेत गुरुजी, ज्यांचं आयुष्य फेटे बांधून कमरा बांधून लोकाला उपदेश करण्यात गेलं. त्यांना एखादा असह्य रोग होतो आणि त्या असह्य रोगातून असह्य वेदना त्याच्या शरीराला भोगाव्या लागतात. आणि त्या दुःखामध्ये बऱ्याच कीर्तनकारांचा मृत्यू झालाय, हे मी माझ्या नजरेनं पाहिलेलं आहे. अरे रात्रंदिवस भजन करणारी काही साधक मंडळी आहे. तुम्हाला नावं सांगायची झाली तर आता इथं व्यासपीठावरून नावं घेत नाहीत. रात्रंदिवस त्यांनी देवाचं चिंतन केलंय, पण त्यांचा मृत्यू सुद्धा पाटील एखाद्या असह्य रोग जडून त्या रोगाच्या वेदनेमध्ये त्या लोकांचा सुद्धा मृत्यू झालाय. दादा तुम्हालाही माहीत आहे. हा, पण आमच्या संजू भाऊचं बघा ना, काय थोडाफार त्यांच्या जीवनामध्ये छटाक अर्धा छटाक जे काय परमार्थ आणि त्या परमार्थातून केलेली सेवा, त्याच सेवेचं पुण्यच म्हणावं लागेल की संजू भाऊ चालत बोलत आणि एका क्षणामध्ये बघा किती किती पुढचे विचार त्या व्यक्तीचे असेल. मी असं म्हणत असतो बघा, कधी आम्ही चर्चा करत तर बसलो ना, बिचारा जन्माला येताना काही मुहूर्त असतात, गुरुपुष्यामृत योग, अमृत योग, असे काही योग असतात ना जन्मकाळाचे. आता काही वेळेला आपल्याला जर घरामध्ये एखादी संतती जन्मली ना, आपण पहिल्यांदा देवबाप्पाकडे जातो, पंचांग बघतो आणि ते नक्षत्र पाहतो. बघा आता आमच्या घरात जन्माला आलेलं मूल कोणत्या नक्षत्रात जन्माला आलेलं आहे, मग ते नक्षत्र खरतड आहे का, मग एखादं नक्षत्र खरतड असेल तर ते देवबाप्पा म्हणतात ह्याला शांती करावी लागते. बघा शांती, ती मूळ शांती म्हणा, सुख शांती म्हणा, कोणती तरी शांती ते देवबाप्पा काढून देतात. पण याच नक्षत्रामध्ये एक योग असतो बघा, त्याला शास्त्र सांगतं राजयोग. आणि ह्या गड्याचा जन्म माझ्या तरी मतानुसार राजयोगाच्या मुहूर्तावर झाला असेल. बिचारा जन्मला तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत ऐश्वर्यातच राहिला. विठाला विठा आणि चालत बोलत त्यांचं जीवन त्यांनी भगवंताच्या चरणी लीन केलं. त्यांच्याही जीवनातून त्यांच्या देहाचा
प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परमार्थाच्या सेवेने, साधू संतांच्या सेवेने, मोतीराम महाराजांच्या सेवेने देहाचा देव करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला. आणि त्यांना हे सुद्धा कळलं, जे तुकोबरायांना वाटलं ना, या जगतामध्ये घटाघटामध्ये जर तत्व कुणाचं भरलं असेल तर ते वा
गोड जेवणाच्या कार्यक्रमामध्ये ज्या बापानं अख्ख्या महाराष्ट्राला एक मोठी देण संप्रदायाची सेवा करण्यासाठी जो बाप या जगातून निघून गेलाय ना, ते आमचे ऋषी महाराज फार गोड गातात. संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. एवढंच नाही, भाऊंच्या पुण्याईनं त्यांच्या सुनबाईसुद्धा संगीत क्षेत्रामध्ये अलंकार पदवीपर्यंत. सुधाकर पाटील, तुमच्या माहितीस्तव सांगतो, ऋषी महाराजांची मंडळी संगीत अलंकार आहे. एवढंच नाही, इथंच त्यांचं संगीत जीवन, सांप्रदायिक जीवन थांबलेलं नाही. त्यांचं रोपटं, त्यांची परंपरा, त्यांची मुलगी आमची ती बघा उन्नती इथं बसलेली आहे कीर्तनात. ती 2-2.5 तास मांडी घालून कीर्तन श्रवण करते. ती बिचारीसुद्धा स्टार टी व्हीवरच ना, स्टार टी व्हीवर तिची निवड झाली. एकदा तिचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. अरे आपल्या पिंपळदरीचं नाव महाराष्ट्रातच नाही तर भारत देशामध्ये हे आमचा संजू भाऊचा घराणा उज्ज्वल करतोय. आता आमचे संजू भाऊ जरी आपल्यात नसली ना, ज्यावेळेस ऋषी महाराज या मोतीराम महाराजांच्या मंडपामध्ये येतील आणि अशी चाल गातील ना, जिथं आमचे भाऊ असतील ना, तिथून त्यांना त्यांच्या मुलाचा आवाज ऐकून मनस्वी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या वेळेस त्यांची नात जर एखाद्या मोठ्या स्टेजवर गाण्यासाठी गेली ना दादा, आमच्या भाऊचा आत्मा जिथे कुठे असेल ना, तिथून आमच्या भाऊंचा अंतकरण दाटून आल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या, झालेली दुःखाची घटना आहे, ती कुणालाच पचणारी घटना नाही. पहिल्यापासून तेच सांगतोय मी. पण आपल्याच बापाच्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा थोडं त्यांची सेवा करून थोडीशी त्यांच्या चरणी समर्पित करावी. भगवान श्री ज्ञानोबराय, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मोतीराम महाराज, अग्निसाधू माधव बाबा, सकल साधू संतांच्या चरणारविंदावर समर्पित करूया. ज्यांच्या स्मरणार्थ हा 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव आमच्या ऋषी महाराजांनी, बाळूंनी, त्यांच्या मुंडे परिवारांनी आयोजित केला. आमचे स्वर्गीय वैकुंठवासी संजय भाऊ गंगाधररावजी मुंडे
यांच्या अर्धोदोही कर्मातल्या दुसरा टप्पा अर्थात गंगा पूजनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आजच्या कीर्तनाची पुण्याई, उद्या सकाळी होणाऱ्या कीर्तनाची पुण्याई, उद्या जे होणारं अन्नदान आहे ते अन्नदानाची पुण्याई त्यांच्या पदरामध्ये कर्म प्राप्त व्हावी आणि तिथून पुढचा त्यांचा वर्ष श्राद्धापर्यंतचा प्रवास या पुण्याईच्या जोरावर सुखरूप होणारच आहे. कारण त्यांची पुण्याईची काही कमतरता नसणारच आहे. अरे ज्याचा लेक संप्रदायाची सेवा करतो, लेकाला सुद्धा आपल्या बापाला पुण्य प्रदान करण्याचं शास्त्रानं एक दंडक घातलेला आहे, पद्धत आहे. लेकाच्या पुण्याईने त्यांच्या घरामधून जे काही व्यक्ती आहे त्यांच्या स्मरणार्थ काही ना काही त्याच्यामध्ये आता मासिक श्राद्धाचं पुण्य असणार आहे, 6 मासिक श्राद्धाचं पुण्य आहे. ती सगळा विधी ती कुटुंब आम्ही जसं सांगू तसं ते करणारेच आहेत. ते काही दोमत म्हणजे शब्दाच्या बाहेरचं कुटुंब नाही. आम्ही एका घरातले सदस्य, एकाच घरातले प्रतिनिधी म्हणून आम्ही वावरत असतो आणि त्याच प्रेमाच्या संबंधातून हा सेवेचा योग त्यांनी अचानक न सांगता माझ्या खांद्यावर टाकला आणि माझीसुद्धा जीभ रेटली नाही ना म्हणण्यासाठी आलो. जशी घडेल तशी सेवा भाऊंच्या स्मरणार्थ केली. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी आणि आजच्या सेवेतून जे मिळालेलं पुण्य आहे भाऊंच्या पदरामध्ये कर्म प्राप्त व्हावं हीच मोतीराम महाराजाकडे प्रार्थना करूया आणि वाणीला पूर्णविराम देऊया. विठ्ठल जय जय विठ्ठल.